जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेमतवाडी येथील शाळेत 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। त्या प्रसंगी सौ स्वाती अभिजित पाटील सरपंच, सौ माधुरी संतोष सोलकर अध्यक्ष, श्री दीपक लक्ष्मण खुळे उपसरपंच, हरिभाऊ नकाते मुख्याध्यापक, संजय दगडू माने उपाध्यक्ष, श्री श्रीकृष्ण अमराळे, जिसाब काळे, अभिजित पाटील, चंद्रशेखर नागटिळक व ग्रामस्थ उपस्थित होते। सदर कार्यक्रमास याच जिल्हा परिषद शाळेत शिकलेले इंजिनियर प्रवीण जगताप यांनी आपल्या भूमी स्वरूप कन्स्ट्रक्शनच्या कंपनीच्या माध्यमातून आपण ज्या गावात वाढलो, ज्या शाळेत शिकलो, आपले बालपण जिथे गेले त्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा उद्देश ठेवून जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व खाऊ वाटप केले। मी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेमतवाडी। आमच्या शाळेचा पट 103 आहे। शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात। विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षेला बसवलं जातं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं, विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण आणि विविध व्यक्तिमत्व विकासाच्या वेगवेगळे विकास विद्यार्थ्यांमध्ये होण्यासाठी आम्ही सर्वतोपरी शिक्षक, माझा शिक्षक संवर्ग, शिक्षक भगिनी आणि आम्ही प्रयत्नशील आहोत। मी अभिजित त्रिभुवन पाटील एक नेमतवाडी गावातील एक नागरिक म्हणून बोलत आहे। प्रथमतः 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना, ग्रामस्थांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। आता सर्वांनी ग्रामपंचायत असेल, शाळा असेल, शाळा व्यवस्थापन असेल किंवा ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी असतील किंवा मुख्याध्यापक असतील, ह्याने आपले आपले विचार मांडले। मुळामध्ये शाळेचा आलेख हा वाढताच राहिला पाहिजे आणि ज्या वेळेला नवीन शिक्षक आले त्या नवीन शिक्षकांना आम्ही एक मागणी केली होती की हे जग आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं जग आहे, ह्या जगामध्ये स्पर्धा आहे, देशामध्ये स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थी भरपूर आले पाहिजेत, घडले पाहिजेत, त्या पद्धतीने तुमची शिक्षण पद्धती असली पाहिजे। महत्त्वाचं म्हणजे मातृभाषा मराठी आहे, मराठीबरोबरच इंग्रजी माध्यम राजभाषा असल्यामुळे इंग्रजी माध्यमातून तुम्ही शिक्षण द्या, सेमी पॅटर्न थोडा राबवण्याचा प्रयत्न करा अशी आम्ही यांना मागणी केली। तशी मुख्याध्यापकांनी मान्य केली आणि सर्व शिक्षक स्टाफनेही मान्य केली। मला सांगावं असं वाटतं की सरपंच मॅडमने सांगितलं, अध्यक्ष मॅडमने सांगितलं ते शाळेसाठी, तर ह्या शाळेच्या दुरुस्तीसाठी किंवा लाईटचा प्रॉब्लेम कायम येतो त्या सोलर सिस्टीमसाठी ह्या शाळेमध्ये थोडीशे इमारती जीर्ण झालेल्या आहेत। त्याच्या अनुषंगानं खासदार साहेब असतील, परत म्हटलं तर आपले आमदार साहेब असतील, आपले पालकमंत्री असतील, यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतो आहे। त्या पाठपुराव्याने मॅडमने सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी पाठपुरावा केलेला आहे, त्या पद्धतीने त्यांचे पत्रव्यवहार झालेले आहेत, पण त्याला आपल्याला न्याय गावाला आपल्या शाळेला लवकरच मिळेल मी अशी अपेक्षा करतो। नमस्कार, मी शाळेची अध्यक्षा सौ माधुरी संतोष सोलंकर। तर आमची शाळेत आज 15 ऑगस्ट 1947 हा स्वातंत्र्य दिवस साजरा केला। या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आमच्या शाळेत खूप असे उपक्रम राबवले जातात, जसे की वक्तृत्व स्पर्धा म्हणा, निबंध कला, चित्रकला स्पर्धा, त्यानंतर बाहेरील परीक्षा राबवल्या जातात, त्यामध्ये ATS, प्रज्ञाशोध परीक्षा, जसे स्कॉलरशिप आणि नवोदयसारख्या अनेक स्पर्धा राबवल्या जातात। त्यामध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थी झळकतात सुद्धा। विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी सुद्धा क्रीडा स्पर्धा राबवल्या जातात। बाहेरगावी विद्यार्थी खेळण्यासाठी पाठवले जातात। त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेसाठी बाहेरगावी विद्यार्थी आमच्या शाळेतून पाठवले जातात। गेल्या वर्षी आमच्या शाळेत 5 शिक्षक होते, त्यानंतर यावर्षी आमच्या शाळेत 1 शिक्षक मुख्याध्यापक सर आले आणि एकूण शिक्षक संख्या 6 झाली। त्यानंतर अजून 1 शिक्षक आमच्या शाळेला मिळणार आहे, त्यासाठी आमची शाळा प्रयत्नशील राहील आणि तो शिक्षक आमच्या शाळेला मिळावा असे आम्ही सर्व गावकरी आणि सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, त्यानंतर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असे आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू। चंद्रशेखर सोपानदेव नागटिळक, राहणार पंढरपूर, भूमी स्वरूप कन्स्ट्रक्शनच्या वतीनं आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आज 15 ऑगस्टच्या दिनानिमित्त इथं भूमिस्वरूप कन्स्ट्रक्शनच्याद्वारे खाऊ वाटपाचा कार्यक्रम झाला। त्याचबरोबर भूमिस्वरूप कन्स्ट्रक्शननं जे पॅड छापलेले होते ते सुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात आले
आणि ज्यावेळेस या शाळेमध्ये मी उपस्थित झालो त्यावेळेस खरोखरच भारावून गेलो. कारण का बघितलं लहान लहान मुलं आज मराठी माध्यमामधून काय होतं की लोकांचा गैरसमज आहे की मराठी माध्यमातून विद्यार्थी घडतच नाहीत. पण मराठी माध्यमातून विद्यार्थी घडतात का नाही हे आखोद्याका आपण बघितलं. कारण लहान लहान मुलं भाषण करत होते, इंग्रजीचा त्याच्यामध्ये समावेश होता, मराठीचा समावेश होता, हिंदीचा समावेश होता. मग आता भाषा इतक्या जर इथं घडवले जात असतील, लहान लहान विद्यार्थी जर या शाळेमध्ये जिल्हा परिषद नेपथवाडीच्या शाळेमध्ये जर घडत असतील तर निश्चितपणे ही मराठी शाळेच्या दृष्टीनं गौरवास्पद बाब आहे. आणि इथल्या ग्रामस्थांच्या सर्व पालकांना विनंती आहे की इंग्रजी माध्यमाकडून वळण्यापेक्षा आपली माय मराठी जी आहे ही बोली टिकली पाहिजे आणि माय मराठी जगली पाहिजे. माय मराठी वाचवण्यासाठी सर्वांनी इथल्या ग्रामस्थांनी, सरपंचाने, उपसरपंचाने आणि जे काही कोणी त्या ह्याच्यावर पदाधिकारी असतील त्यांनी जर लक्ष घातलं तर निश्चितपणे या शाळेचा विकास होईल आणि मराठीकडे सर्व विद्यार्थी वळवले जातील किंवा जेणेकरून आपल्याला ते वळवायला लागणार आहेत. आणि जिथं काही अडचणी असतील तिथं आज ह्याच शाळेमध्ये म्हणजे ज्या मातीमध्ये आपण बागडतो, ज्या मातीमध्ये जन्मतो आणि ज्या मातीमधून आपला उगम होतो अशा याच शाळेमधील म्हणजे जे नेपथवाडीची मराठी शाळा आहे त्याचा आदर्श म्हणजे आमचे आदरणीय प्रवीण जगताप सर जे याच शाळेमधून शिकले. त्यांचं पालकांचंसुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण त्यांनी सुरुवात आपल्या मराठी शाळेमधून आपल्या मुलाला पाठवलं आणि त्या मराठी शाळेच्या माध्यमातून आज आपल्यापुढं ज्वलंत उदाहरण आहे की ते इंजिनियर झालेले आहेत. नुसतेच इंजिनियर नाहीत तर आर्किटेक्चर आहेत. आणि दुसरी गोष्ट भूमिस्वरूप कन्स्ट्रक्शनची स्थापना करून श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे कन्स्ट्रक्शनची कामं आहेत. मग ह्या शाळेतला जर मराठी शाळेतला जर विद्यार्थी एवढ्या मोठ्या पदावर जात असेल तर निश्चितपणे शाळेला आणि गावालासुद्धा गौरवास्पद बाब आहे. एकदा ग्रामस्थांना विनंती करतो की मराठी शाळेकडे या, मराठी शाळेकडे वळा आणि मराठीसाठी मराठी संवर्धन, कारण कुसुमाग्रजांनी सांगितलं मराठी संवर्धन, आज त्यांचीच आपण राज्य कविता म्हणून ही केलेली आहे. तर मराठीकडे जर वळला तर निश्चितपणे देशाचा विकास आहे, आपला विकास आहे. त्या दृष्टीनं सर्व ग्रामस्थांनी, सरपंच साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांनी या शाळेच्या पटलावर अधिकाधिक लक्ष देऊन विद्यार्थी कसे वाढतील याकडं लक्ष द्यावं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेमतवाडी येथील मी एक शिक्षिका आहे, शिक्षण सेवक आहे. माझं नाव गिरिजा गजानन माने, मी लातूरची आहे आणि इथं शिक्षण सेवक म्हणून लागलेली आहे. मग पहिलंच आत्ताच 1 वर्ष आम्हाला कंप्लीट झालेलं आहे. आम्ही जे इथं स्टाफ आहे तो पूर्णपणे शिक्षण सेवक सगळे नवीन लागलेले आहोत आणि सर आत्ता आलेले आहेत. मग आमची शाळा आहे ही पहिलीच शाळा आहे, आमची ही पहिलीच कर्मभूमी आहे, आमची सुरुवातच येथून झालेली आहे. त्याच्यामुळं आम्हाला चांगल्या प्रकारे ग्रामस्थांचं पण सहकार्य चांगल्या प्रकारे आहे आणि आम्हाला अनुभव पण चांगलेच येत आहेत. आता जॉब म्हणल्यानंतर सगळ्याच वाईट अनुभव आणि सुखीचे अनुभव सगळे एकत्रच येत असतात आणि ते व्यवस्थित चांगल्यारीत्या आम्ही पार पाडतो आहेत. आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती कशा प्रकारे चालली आहे आणि जेवढे अनुभव जास्त असतात तेवढे जास्त पद्धतीनं आपण शिकवू शकतो. कारण आत्ताच कसं असतं, पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचं ज्ञान सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळं आम्ही पुस्तकी ज्ञानासोबत अनुभव घेत मुलांपर्यंत व्यवस्थित आमचं जेवढं ज्ञान आहे ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आणि व्यवस्थितरित्या आमच्या याच्यातून जसं आता तुमच्या याच्यामध्ये प्रवीण जगताप सर हे सगळे बाहेर पडले तशाच पद्धतीचे आणखीन बाहेर पडावं आणि त्यांनीसुद्धा इथं सहकार्य करावं अशी मी मनोमन इच्छा व्यक्त करते.